ಶಿರಗುಪ್ಪಿಯಲ್ಲಿ ರೈತರ ಸಭೆ. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರೇ ವೈಯಕ್ತಿಕ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಳನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ. ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ. ಹೋಟೆಲ್ ರಾಹಿ ಪ್ಯಾಲೇಸ್ ಅರಮನೆಯ ಉಲ್ಲಾಸದಾಯಕ ಅನುಭವ. ಸ್ವಂತ ಅಡುಗೆ ಮನೆಯಂತೆ ಶಾಕಾಹಾರ ಮತ್ತು ಮಾಂಸಾಹಾರದ ರುಚಿಕರ ಆಹಾರ. ಫ್ಯಾಮಿಲಿಗಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಸ್ವತಂತ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳುಳ್ಳ ಡಿಲೆಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸೂಪರ್ ಡಿಲೆಕ್ಸ್ ರೂಮ್ಗಳು. ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು ಮನೋರಂಜನೆಗಾಗಿ ಉತ್ತಮ ಸ್ಥಳಾವಕಾಶ. ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹಾಲ್, ಮೀಟಿಂಗ್ ಹಾಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಮತ್ತು ಡಿಲೆಕ್ಸ್ ಬಾರ್. ಮೀರಜ್ ಮೈಷಾಳ್ ರೋಡ್, ಅಣಿಕಾರಾಹಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಹತ್ತಿರ, ವಡ್ಡಿ, ವಿಜಯನಗರ್, ಮೈಷಾಳ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಶಿಂಗಾಡಿ 8600012899 ಮತ್ತು ಅಮೋಲ್ ಚೌಗ್ಲಿ 9561505555. ಕಾರ್ಖಾನೆ ಮಾಲೀಕರು ತಮ್ಮ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಳನ್ನು ತೊರೆದು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಒಂದಾಗುವುದಾದರೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರು ಯಾಕೆ ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಳನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಬಾರದು ಎಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಶೇತಕರಿ ಸಂಘಟನೆ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಮತ್ತು ಮಾಜಿ ಸಂಸದ राजू शेट्टी रैतरನ್ನು प्रश्निसिದ್ದಾರೆ. त्याच्या आधी कारखानदारांनी दर ठरवायचा आणि आपण घ्यायचा अशी पद्धत होती आणि 24 वर्षापूर्वी एकदा आपण सगळे जमलो, आंदोलन केलं, डोके फोडून घेतली आणि त्याच्यानंतर कुठेतरी आता साखर कारखाने सुरू करायच्या आधी ऊस परिषद कधी यायचं विचारायला लागले आणि मग आपलं एकूण धोरण, आपली भूमिका बघून मग त्याच्यानंतर पुढचा शिल्लक सुरू व्हायला लागला. इथपर्यंतचा हा 24 वर्षाचा टप्पा आपण पार पाडलेला आहे. 24 वर्षे गेली परंतु आपल्या प्रश्न संपले नाहीत, आव्हानं संपली नाहीत. ते आहेत तशीच आहेत. काही अंशी आपल्याला थोडासा दिलासा मिळाला, त्यामुळं आज आर्थिक स्थैर्य शेतकऱ्यांच्या मध्ये आलेलं बघायला मिळतं. परंतु तरी सुद्धा 100% समाधानी मी तरी नाही. आणि म्हणून या साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याचं जे काही कारस्थान आज साखर कारखाने करतायत त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी एकजूट दुकानदार असो किंवा कर्नाटकातले असो, वृत्ती तीच आहे, लुटण्याची. जेवढं पैसे काढता येईल तेवढं काढण्याची. त्याच्या विरोधात संघटितपणे आपल्याला लढलं पाहिजे. पक्ष कुठलाही असो, कर्नाटकातले कारखानदार बीजेपी मध्ये आहेत, महाराष्ट्रातले बहुसंख्य बीजेपी जातात, काही कर्नाटकातले काही काँग्रेसमध्ये असतील. पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं त्यामुळे हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होते. परंतु त्यांची सरकार कोणाचं असेल त्या पक्षामध्ये सगळे कारखानदार जातात. त्यामुळे त्याला कुठला इजम, कुठली विचारधारा या कारखानदारांना आहे असं समजायचं काही कारण नाही. कोण सत्तेवर आहे, कोण फायदा करून देतोय, कोण NCDCचं कर्ज देतं, त्या पक्षात ते जात असतात. आणि त्यामुळं त्यांना काही विचारधारा वगैरे काही नाही. एवढं स्वार्थानं लढवटलेले हे जे काही कारखानदार आहेत त्या कारखानदाराच्या स्वार्थासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन, जातीपातीच्या पलीकडे जाऊन जर ते कारखानदार सगळे एक होऊन शेतकऱ्यांची लूट करत असतील तर मग शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्याकडून आपल्या घामाचा पैसा हिसकावून घेण्यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला सुद्धा एकत्रित व्हायला लागेल असं मला वाटतं. ಅವರು ಶುಕ್ರವಾರ ದಿನಾಂಕ 19ರಂದು ತಾಲೂಕಿನ ಶಿರಗುಪ್ಪಿ ಗ್ರಾಮದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. अशा प्रकारे ऊस आंदोलन करत असताना कधी याचा आम्ही विचार केला नाही की हा कारखानदार नाराज झाला तर काय होईल, तो कारखानदार नाराज झाला तर काय होईल, निवडणुकीत तो आपल्याला विरोधात करेल का, त्याचा कधीच मी विचार केला नाही. केला असता तर मी कधीच पराभूत झालो नसतो, लक्षात ठेवा. परंतु निवडून येणं हा माझा उद्देश कधीच नव्हता. निवडून यासाठी यायचं की शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे म्हणून मी निवडणुका लढवत होतो. काहीतरी करून मला निवडून द्या ही भूमिका माझी जर असते तर अजूनही खासदार असतो. आणि मला त्याचा पश्चातापही नाही आणि मला त्याचं दुःखही वाटत नाही. कारण मला माझी भूमिका जर का योग्य पद्धतीने मांडता येत नसेल तर मला निवडून येण्यामध्ये सुद्धा स्वारस्य नाही. ही माझी ठाम भूमिका आहे आणि या पद्धतीने गेल्या 25-30 वर्षामध्ये मी काम केलं. आपल्याला या 16 ऑक्टोबरच्या ऊस परिषदेला जात असताना एक लक्षात घ्या, आता कारखाने 3000च्या आसपास
दर द्यायला लागलेला आहे. म्हणून काही समाजामध्ये 3,000च्या पुढे गाडी चालणारच ना. पण तुम्ही जर का 2000 सालापासून जर का मागचं रेकॉर्ड करून बघितलं तर साधारणपणे तुमच्या लक्षात आणून देतो की बाजारामध्ये साखरेचा जेवढा भाव असतो त्याच्या आसपास ऊसाचा दर निघायला पाहिजे. असं एकूण 25 वर्षाचं रेकॉर्ड जर आपण काढून बघितलं. सुरुवातीला आपण ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी 750 का मागत होतो, कारण कारखाने 450 रुपये 750 मागत होतो आणि कारखान्याने 450 रुपये देऊ केलेलं होतं आणि आंदोलन करून आपण ते 750 केलं. त्यावेळी 8 रुपये किलो साखर होती. 8 रुपये किलो साखर होती. आपण 750 रुपये दर घेतला म्हणजे 800 क्विंटल घेतला. त्याच्यानंतर पुढं 1000 रुपये झाला त्यावेळी साखर 11 रुपये होते. 1200 झाला साखर 13 रुपये होते. 2000 रुपये आपण घेतलं त्यावेळी साखर 21 रुपये होती. 2700 घेतलं साखर 2800च्या आसपास होती आणि आजपर्यंत गेलं. त्याच्यानंतर हळूहळू आपली पकड थोडीशी ढिली झाली. शेतकरी जरा सुस्तावले. शेतकऱ्यांना वाटलं आता काय संघर्ष करायची गरज नाही, जास्त मिळायला लागलं आहे आणि पैसे जास्त आले, स्लॅबच्या बिल्डिंगा झाल्या, पोरं परदेशात शिकायला लागली, शेतकऱ्याला त्याची जास्त जाणीव होईना आणि जो पूर्वीचा करंट होता, जो राग होता तो जरा कुठेतरी कमी झाला आणि नेमका याचा फायदा कारखानदारांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि तो फरक वाढत वाढत गेला. अजून आपण 3032च्या लेवलला येऊन थांबलो. साखर 4042 पर्यंत गेली. म्हणजे हा 1000 रुपयाचा गॅप पडलेला आहे. या 1000 रुपये म्हणजे आपलं झालेलं हे शोषण आहे, लूट आहे. आणि मग आपण जरा बेसावध राहिलो तर हे लोक कशा ಕಾರ್ಖಾನೆ ಮಾಲೀಕರು ರೈತರನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರೈತರು ತಾವು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಮತ್ತು ಕಬ್ಬಿನ ತೂಕದಲ್ಲಾಗುವ ಮೋಸವನ್ನ ತಪ್ಪಿಸಲು ರೈತರು ಒಕ್ಕಟ್ಟಿನಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕೆಂದು ರೈತರಿಗೆ ಕರೆ ನೀಡಿದರು. तसं बघायला गेलं तर साखर आणि त्याच्यापासून आता इथेनॉल मधून पैसा मिळायला लागला आहे. कुणी 25-30 रुपये पासून सुद्धा आता विभागात वापरतो, वाहनासाठी वापरतो. किती मोठा प्लॅटो मार्केट आहे बघा. आपण घेत नव्हतो त्या प्लेसमेंटचं काय करायचं हा कारखान्याच्या समोर प्रश्न होता. त्याच्यापासून ते गॅस तयार करायला लागले आणि गॅस तयार करून एवढ्यावर नाही तर राहिलेला जो काही तोटा आहे त्याच्यापासून ते ऑर्गॅनिक हे कारखान्याच्या समोर प्रश्न होता. त्याच्यापासून ते गॅस तयार करायला लागले आणि गॅस तयार करून एवढ्यावर नाही तर राहिलेला जो काही तोटा आहे त्याच्यापासून ते ऑर्गॅनिक हे प्रकारची मागणी जास्त आहे आणि त्याचा सप्लाय कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे बघा बघ्यापासून वीज तयार झाली, मोलॅसिस पासून इथेनॉल तयार झालं, स्पिरिट अल्कोहोल सगळं तयार झालं आणि जो प्रेसमोड आहे तो टाकाऊ होता म्हणून शेतकऱ्याच्या मागे लागून कारखाने खपवत होते. त्याच्यापासून गॅस तयार व्हायला लागला. त्यातला पैसा गेला कुठं सगळं जर हिशेब केला तर जास्त लांब काय 4000 गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव स्थिर झालेले आहेत, काही खालीवर झालेले नाही. 4000 जर हिशेब केला आणि 12.5% जर हिशेब केला इक्वरीनं तर 125 किलो साखरेचं 4000 झालं. किती झालं? 5000 रुपये झाले. एका टनापासून 5000 रुपयाची नुसतं साखर झाली. आणि हे जे काही इथेनॉल आहे कोणी अर्धा टक्का साखर इथेनॉलला वापरतं, कोणी 1%, कोणी 2% इथेनॉलला वापरतं. त्यातनं कमीत कमी 160 ते 170 रुपये मिळतात खर्च वजा झाला. त्याचा हिशेब केला तर टनाचे किती झाले. आणि मग हे पैसे म्हणजे 1500 ते 1600 रुपये झाले. 1% रिकव्हरी इथेनॉलला वापरणारा ते काही मूर्ख नाही. 1% रिकव्हरी म्हणजे 10 किलो साखर. 10 किलो साखरेतून त्यांना इकडे 400 रुपये 420 रुपये मिळत असताना ते इथेनॉल मोलॅसिस मध्ये सोडतात, कारण त्याच्यातून त्यांना 1600 ते 1700 रुपये मिळतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे जवळजवळ 1000 ते 1200 रुपये अतिरिक्त मिळतात त्यांना 1% पाठीमागे. मग किती टक्के रिकव्हरी इथेनॉलला वापरली त्या पद्धतीनं त्याचा हिशेब करावा लागेल. ते बदललं, विजेचं धरलं तर जवळपास 6500 रुपये ते 6500 रुपये एका टनापासून आपले पैसे तयार झाले.
काही कारखाने आता 20,000 टनावर गेले तरी यांची भूक संपत नाही. अजून त्यांना पाहिजे. एका कारखान्याचे 2 कारखाने झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, एकाचे 8-10 कारखाने झाले. आणि मग एवढा पैसा यांच्याकडनं येतो कुठं हो? इथं एक साधं किराणा दुकान काढलं तर दुसरं काढायला जमत नाही आपल्याला. त्या दुकानात रंगरंगोटी करायला जमत नाही. एक पिठाची चक्की काढली तर ते सुद्धा कशी चालवायचा प्रश्न पडतो. आणि हे सगळे खाजगी बरं का, म्हणजे एक कोऑपरेटिव्ह कारखाना याला चालवता येत नाही, पण 8-10 प्रायव्हेट कारखाने मात्र हे सहजरित्या चालवू शकतात. याचं रहस्य काय? बिनधास्त. ರೈತ ಮುಖಂಡ ಸುರೇಶ್ ಚೌಗ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ, ಈ ವರ್ಷ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಕಡಿಮೆ ಇದ್ದು ಕಾರ್ಖಾನೆಗಳು 3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಲ್ಲದೆ ಹಂಗಾಮು ಬಂದು ಮಾಡಲಿವೆ. ಆದ್ದರಿಂದ ರೈತರು ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಕಬ್ಬು ಪೂರೈಕೆ ಮಾಡಲು ಪೈಪೋಟಿ ಮಾಡದೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳ ದರ ಘೋಷಣೆಯಾಗುವವರೆಗೆ ತಾಳ್ಮೆ ತೋರಬೇಕೆಂದು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ಭಾವಿಸದೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರ ಒಂದು ಹಾಗೂ ಶಿರಗುಪ್ಪೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ರೈತರ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಕರ್ತೀವಿ. ವಿಷಯ ಇಷ್ಟ, ನಮ್ಮ ರೈತರ ಕಷ್ಟಗಳೇನ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಶೇಖರಣೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋದು ಇದೆಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಹಾಕುವಂಥದ್ದು. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಗಳಾಗಲಿ ರಾಜಕಾರಣಿಗಳಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ವಿನ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೊಗಳಿ, ಅದು ಬಸವಣ್ಣ ಹೇಳಿದಾಗ ಹೊಗಳಿಯಿಂದ ಹೊನ್ನ ಶೂಲಕ್ಕೆ ಏರಿಸಿದ್ರಂತೆ. ನಮ್ಮನ್ನ ಹಂಗ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರ ವಿನ ನಮ್ಮ ಕಡೆ ಯಾರು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ನಮಗೆ ರೈತರಿದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಒಂದು ಆಶ್ರಯ ಸ್ಥಾನ, ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆಯ ಸ್ಥಾನ ಉಳಿದಿದ್ದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರಂತಹ ಒಬ್ಬ ಮುಖಂಡರು ಮಾತ್ರ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ದಿನಕ್ಕೆ ನಮ್ಮದಂತೂ ರೈತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಹೋರಾಟಗಳನ್ನ ಸರ್ಕಾರ ಕಿವಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯತೆ ಹತ್ತಿಕ್ಲಿಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೋರಾಟಗಳನ್ನು ಮಾಡುವವರು ಆಮೇಲೆ ರೈತರು ಕೂಡ ಅವರು ನಾನಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳಿಂದ ಸಂಘಟನೆ ಆಗೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟವಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ 108 ತಲೆ ಆಗಿರ್ತಾವೆ. ಅವನ ತಲೆ ಹಾಕ್ತಾನು, ಇವನ್ ತಲೆ ಹಾಕ್ತಾನು, ಇದೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟು ನೀವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಸಭೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಿಜವಾಗಿಯೂ ರೈತರ ಕಷ್ಟ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಈ ಮೀಟಿಂಗಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ. ಸರ್ಕಾರಗಳಂತೂ ನಮ್ಮನ್ನು ಏನು ಕಿವಿಗೆ ಹಾಕುವರು. ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳು ದಿನದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಗತ್ತವೆ. ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷಗಳಾಗಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಇಂತಹದ್ರೊಳಗ ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳನ್ನ, ರೈತರ ಸಂಕಷ್ಟಗಳನ್ನ, ರೈತರ ಆರ್ಥಿಕ ನಷ್ಟಗಳನ್ನ ಸರ್ಕಾರಗಳ ಮುಂದಾಗಲಿ ಅಥವಾ ಪ್ರಬಲವಾಗಿ ಅದನ್ನ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡುವಂತ ಅಥವಾ ಅದನ್ನ ತಗೊಂಡು ಬರುವಾಗ ಯಾರದ್ರೊಳಗೆ ನೇತೃತ್ವ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ನೆನಪಾಗೋದು ಉಳಿದಿರೋದು ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ಟಿ ಸಾಹೇಬರಷ್ಟೇ. ಅವರನ್ನು ಬಿಟ್ರೆ ಒಂದು 3 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ನಂಗೆ ನೆನಪದ. ಭಾಳ ವರ್ಷ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ನಿ, ಇನ್ನು ಯಾರಾದ್ರೂ युवकरನ್ನು तगोरी ಅಂತ. पण साहेब आता तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय पण राहिला नाही आणि तुम्ही काय आता मला नाही वाटतं की तुम्हाला आम्ही काय आता थोड्या दिवसात सोडणार आहे. ಪ್ರತ್ಯೇಕ ವೇಳೆ ಮತ್ತು ಯಾವಾಗಲೂ ರೈತರ ವಿಶ್ವಾಸ ಅವರ ಹೆಸರಿಗೆ ಅವರು ಒಂದು ಕರೆ ಕೊಟ್ರೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಕೊಡೋದು ಕೆಪಾಸಿಟಿ ಇನ್ನೂ ಯಾರೊಳಗಿತ್ತಂದ್ರೆ ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ಟಿ ಸಾಹೇಬ್ರ ಕಡೆ ಅಷ್ಟೇ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿಂದ ನಾವು ನಂದಿನಿ ಮೇಡಮ್ ಮಾಧುರಿ ಹತ್ತಿದ ಉದಾಹರಣೆ ನೋಡಿರ್ಬೇಕು. ಸಾಹೇಬ್ರು ಒಂದು ಸಣ್ಣದ 1 ಮಿನಿಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ರು. ಹತ್ತಿ नांदणीला कोल्हापूरला परत येणार म्हणजे येणार. ಇದು ಒಂದು ವಾಕ್ಯದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸಾವಿರಾರು ಜನ ಅವರಿಂದ ಬೆನ್ನು ಬಿದ್ದು ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಅಂಬಾನಿಯವರನ್ನ ಮನಿಸಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಅದು ಬರೋ ಹಾದಿಗಿದೆ. ಸೊ ಅಂತ ನೇತೃತ್ವ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸಿಕ್ಕದ. ಅದರ ಉಪಯೋಗ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಷ್ಟೇ. ನಾವೇನು ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಅವ್ರ ಬೆನ್ನು ನಿಲ್ಲೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ 12 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ.
ರೈತರಾದ ಅಜಿತ್ ಕರವ್ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಫಿಲಾಸಫಿ ಮಾಡಿದವರು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವರು ಯಾವಾಗ ತಮ್ಮ ಇದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಚಳವಳಿಯನ್ನು ಚಾಲೂ ಮಾಡಿದರು ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಮ ಕಬ್ಬಿನ ಏನಿಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಹೋಗ್ತವು ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ಅವರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವಾದಂತ ಎಲ್ಲರ ಬದಲು ಈಗೆಲ್ಲ ಅವರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಕಬ್ಬಿನ ಬದಲು ನಾನು ಹೆಚ್ಚಿಕೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ. ನನಗೆ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದಾಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗೈತಿ, ರಾಜಕೀಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಚಳವಳಿ ಮಾಡಿ ಚಳವಳಿ ಬೆನ್ನತ್ತಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಸ್ವಾರ್ಥ ಸಲುವಾಗಿ ಕೈ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು ಬೆಳೆಸಿದಂಥ ಬಹಳ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಂದಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಂಗಿದ್ದಾಗ ನಾವು ಪೇಪರ್ದಾಗ ಓದಿದ್ದು ಮೇಧಾ ಪಾಟ್ಕರ್ ಅವರಿದ್ರು. ಈ ವೇಳೆ ರೈತರಾದ ದಾದಾ ಪಾಟೀಲ್, ತಮ್ಮ ತಮ್ಮದಡ್ಡಿ, ಅಣ್ಣಾ ಸಾಬ್ ಕಾತ್ರಾಳೆ ಸೇರಿದಂತೆ ಕಾಗವಾಡ, ಶಿರಗುಪ್ಪಿ, ಜುಗೂಳ್, ಉಗಾರ್ ಮತ್ತು ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮಗಳ ರೈತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪ್ರಕಾಶ್ ಹೆಮಗೆರೆ ಸ್ವಾಗತಿಸಿ ನಿರೂಪಿಸಿ ವಂದಿಸಿದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಶಿರಗುಪ್ಪಿಯಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.